गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द जॉन्स ऑक्सिडेशन बाय यूजिंग द क्रोमियम ट्रायऑक्साइड. याची डेफिनेशन काय आहे? द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स बाय यूजिंग द क्रोमियम ट्रायऑक्साइड गिव्स द करस्पॉन्डिंग कार्बोनिल ग्रुप लाईक अल्डिहाइड अँड कीटोन. म्हणजे आपण रिडक्शन मध्ये काय बघत होतो, तर रिडक्शन मध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोल तयार झालेले मिळत होते. पण ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला हे जे आपले अल्कोहोल्स आहेत, करस्पॉन्डिंग जे अल्कोहोल्स आहेत त्याचं ऑक्सिडेशन करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन किंवा आपल्याला त्याच्यापासून कार्बोनिल ग्रुप तयार झालेले मिळतात. तर आपण याच्यामध्ये रिॲक्शन, त्याचं मेकॅनिझम बघूया आणि त्याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. तर आपण आधी याचे रिॲक्शन बघूया. तर पहिल्यांदा घेऊया आपण RCH2OH. आपण इथे घेतलाय प्रायमरी अल्कोहोल. आता याचे आपल्याला रिॲक्शन करायचे क्रोमियम ट्रायऑक्साइड म्हणजे CrO3. आपल्याला इथे तयार झालेले काय मिळेल, तर RC≡OH. म्हणजे आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला इथे अल्डिहाइड तयार झालेला मिळेल. तसे सेकंड रिॲक्शन काय आहे, तर RCHOH आणि इथे R हा आपला सेकंडरी अल्कोहोल. ह्याची रिॲक्शन आपण जेव्हा क्रोमियम ट्रायऑक्साइड सोबत करतो तेव्हा आपल्याला इथे कीटोन तयार झालेला मिळतो. स्टेट मध्ये काय आहे, तर हा जो आपला क्रोमियम ट्रायऑक्साइड आहे त्याची रिॲक्शन आपल्याला वॉटर सोबत करायची. म्हणजेच काय, हा क्रोमियम ट्रायऑक्साइडला आपल्याला रिॲक्टिव्ह करायचं. मग काय होईल त्याच्यामध्ये, तर Cr. आता क्रोमियम ट्रायऑक्साइडच्या आधी आपण याचे स्ट्रक्चर लिहूया. Cr डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O इथे डबल बॉन्ड O. याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे H2O म्हणजेच वॉटर सोबत, म्हणजेच H+ आणि OH मायनस. आता काय होईल, हा जो OH हा जो मायनस आहे त्याचा अटॅक होईल आपल्या इथे क्रोमियमवर. म्हणजेच काय, क्रोमियमची इथे व्हॅलेन्सी किती आहे, क्रोमियमची व्हॅलेन्सी इथे आहे 6. म्हणजे इथे ऑक्सिजनने 6 बॉन्ड त्याच्यासोबत तयार केले. म्हणून आता हा इकडे एक बॉन्ड आपल्याला अटॅक झालाय, म्हणजे क्रोमियमची व्हॅलेन्सी वाढली. म्हणून इकडचा जो ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे तो इथला एक डबल बॉन्ड जाणार ऑक्सिजनकडे. म्हणजे आपल्या इथे तयार काय झालं, तर CrOH इथे आपला अटॅक झाला. इथे डबल बॉन्ड आपला आहे तसाच आणि इथे आला ऑक्सिजन निगेटिव्ह. आता इथे ऑक्सिजन निगेटिव्ह म्हणजे आपल्याला इथे आपला वॉटर मधला 1H मॉलिक्यूल किंवा 1H आयन इथे तसाच आहे. मग हा जो H आहे तो H इथे ह्या ऑक्सिजन सोबत बाइंड होईल. म्हणजे आपल्याला इथे तयार काय झाला, तर CrOH डबल बॉन्ड O हा आपल्याला मॉलिक्यूल तयार झालेला मिळाला. आता ह्याची रिॲक्शन करायची आपल्या सेकंड स्टेप मध्ये. आता सेकंड स्टेप मध्ये मी इथे आपला जो सेकंडरी अल्कोहोल आहे तो सेकंडरी अल्कोहोल घेतला. क्रोमियम Cr डबल बॉन्ड O OH आणि इथे OH आहे. ऑक्सिजन वरती आहे लोन पेअर. मग ती लोन पेअरचा इकडे क्रोमियमवर अटॅक होईल. मग क्रोमियम वरती अटॅक झाल्यानंतर हा जो OH आहे तो OH याच्यातून रिमूव्ह होईल. म्हणजे आपल्याला इथे तयार झालेला काय मिळेल, तर R C इथे आपला R आहे तसाच, इथे H आहे तसाच. इथे ऑक्सिजनवर जे लोन पेअर्स आहेत तो लोन पेअर गेलाय, म्हणजे ऑक्सिजनवर आला इथे पॉझिटिव्ह चार्ज. इथे ऑक्सिजनला अटॅच इथे H आहे तसाच आणि इथे ऑक्सिजनने इथे क्रोमियम सोबत काय तयार केलं, तर बॉन्ड तयार केलं. लिहिणार काय आपण, तर Cr इथे आपला OH डबल बॉन्ड O आणि डबल बॉन्ड O हे आपण लिहून घेतले. कारण हा जो OH आहे म्हणजे इथे लोन पेअरचा जेव्हा क्रोमियमवर अटॅक झाला तर त्याची व्हॅलेन्सी परत वाढली, म्हणून त्याचा जो OH आहे हा OH तिथून रिमूव्ह झालाय. मग याच्या पुढे काय होणार आहे, इथे ऑक्सिजन वरती आला पॉझिटिव्ह चार्ज. मग हा H आहे तो H जाणार इथे ऑक्सिजन वरती. म्हणजेच हा जो वरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आणि हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो वरती ऑक्सिजनकडे घेऊन गेला. म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज होता ऑक्सिजन वरती तो त्याने न्यूट्रलाइज केलाय. म्हणजे तो त्याच्यावरचा जो चार्ज आहे तो चार्ज त्याच्यामधून रिमूव्ह झालाय. म्हणजे त्याच्यामधून H+ निघून गेले. मग आता ह्याच्यामधून रिमूव्ह काय होणार आहे, तर वॉटर. म्हणजे इकडचा जो H रिमूव्ह झालाय तो आणि ह्याच्यातून जो OH मायनस म्हणजे ह्याच्यातून रिमूव्ह झालाय तो, त्याचा H आणि OH मिळून आपल्या ह्याच्यातून वॉटर ह्याच्यातून रिमूव्ह होणार आहे. म्हणजे रिमूव्ह काय झालं, तर वॉटर.
आता म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं मिळालं परत RCR. इथे H आहे तसाच ऑक्सिजन. आता इथे ऑक्सिजन वरती कुठलाही म्हणजे हायड्रोजन नाहीये तिथे. पुढे आहे आपला क्रोमियम. इथे OH आपला आहे तसाच. इथे डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. हा कंपाऊंड इथे तयार झालेला मिळाला. आता पुढे काय करायचं आपल्याला, तर इथे C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन तयार करायचे आपल्याला. त्याच्यामुळे हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा. पण तो रिमूव्ह करताना तो इकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्स इथे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये शिफ्ट करणार आहे आणि हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन याच्यातून रिमूव्ह होणार आहे. आता इथे हा एक बॉन्ड वरती त्याने शिफ्ट केलाय, म्हणून हा जो ऑक्सिजन आणि हा जो क्रोमियम मधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड शिफ्ट होणार आहे इथे क्रोमियम वरती. ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन मधला जो एक बॉन्ड आहे तो बॉन्ड शिफ्ट होणार आहे. डबल बॉन्ड मधला जो ऑक्सिजन मधला जो बॉन्ड आहे तो इकडे ऑक्सिजन वरती शिफ्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालं, तर RC डबल बॉन्ड O R झालं. तर हा जो आता इकडे ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आला. इथला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ऑक्सिजन मध्ये शिफ्ट झाल्यानंतर ऑक्सिजन वरती आला निगेटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर इकडचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आधीच रिमूव्ह झालाय. म्हणजे तिथे काय झालं, तर इथे O निगेटिव्ह आहे. म्हणजे इथला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन इथे ऑक्सिजन वरती ऑक्सिजन सोबत बॉन्ड तयार केला. म्हणजेच इथे तयार काय झालं, तर क्रोमियम इथे डबल बॉन्ड आहे तसाच आणि इथला 1 OH आणि इथे ऑक्सिजन सोबत जो हायड्रोजन बाइंड झाला तो एक OH. म्हणजे हा आपल्याला बाय प्रोडक्ट याच्यातून मिळाला. आणि आपल्याला मेन प्रोडक्ट काय तयार झाला, तर आपल्याला इथे कीटोन म्हणजेच कार्बोनिल ग्रुप आहे हा तो आपल्याला इथे तयार झालेला मिळाला. आता याची